में और शिक्षा में गली से हमारी बढ़ रही, उसके प्रति ताली बजाकर प्रभु को धन्यवाद। खरोखर शेवगावमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपली मंडळी आत्मिक रीतीने वाढत आहे म्हणून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो। बपतिस्मा लेने से पहले मन फिराकर हमें बपतिस्मा लेना है। बपतिस्मा घेण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं मन प्रभू येशूकडे वळवलं पाहिजे आणि मगच बपतिस्मा घेतला पाहिजे। आमेन बोलो। आमेन म्हणाल का? जैसे प्रभु यीशु मसीह ने कहा कि मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया है। जसं प्रभू येशू म्हणाले की तुम्ही तुमचं मन वळवा प्रभू येशूकडे आणि तुम्ही सत्याकडे वळवा। स्वर्ग का राज्य निकट आ चुका आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे। आमेन। आमेन। हम पढ़ेंगे प्रभु के वचन से प्रेरितों का काम उसके दूसरे भाग और उसके 38 पद को 38 वचन को हम पढ़ेंगे। प्रेषितांची कृत्ये त्याचा दुसरा अध्याय आणि 38वा वचन आपण काढूया। चला भेटला 2:38 प्रेषितांची कृत्ये। मित्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावाने बपतिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। हालेलुया। हालेलुया। कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना वचनदूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे। आमेन आमेन। हालेलुया। पतरुस ने कहा कि सबसे पहले पश्चाताप यानी तौबा करना है। पेत्र म्हणाला सर्वच्या अगोदर तुम्हाला काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे। और आपको यीशु मसीह के नाम से बैप्टिज्म लेना है। आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात बपतिस्मा घेतला पाहिजे। इस वचन का मतलब ये होता है त्या वचनाचा अर्थ असा होतो देव जो बाप, देव जो बाप आहे, देव जो पुत्र आणि देव जो पुत्र आहे, आणि देव जो पवित्र आत्मा, आणि देव जो पवित्र आत्मा आहे, ती एक परमेश्वर। तीन एक परमेश्वर आहे। लेकिन मत्ती रचित सुसमाचार में प्रभु यीशु मसीह ने स्वयं कहा है, आणि मत्तेमध्ये देवाने सांगितलं आहे, प्रभु यीशु मसीह ने कहा है, येशूने म्हटलं आहे, मत्ती रचित सुसमाचार उसके 28वें अध्याय मत्ते याचा 28वा अध्याय और 18 से अगर हम पढ़ेंगे आणि 18 वचनापासून आपण जर वाचलं वहां पे स्पष्ट रीति से लिखा है पिता पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लेना है। आणि त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने लिहिले आहे पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बपतिस्मा घ्या। स्वयं प्रभु यीशु मसीह ने कहा है। येशू स्वतः म्हणतो, अब पढ़ेंगे, शिष्य जी पढ़ो। वाचा। त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा। आमेन। हालेलुया। कैसे बैप्टिज्म लेना है? पिता पवित्र आत्मा के नाम से बैप्टिज्म। और बैप्टिज्म लेने से पहले क्या करना है? पश्चाताप करना है। आमेन। कितने लोगों ने पश्चाताप किया है? किती लोकांनी पश्चाताप केला आहे? प्रभु को धन्यवाद। जब साक्षी सुबह आ गई तो वो चर्च में वेदी के ऊपर घुटनों के ऊपर आकर वो प्रार्थना कर रही थी। आणि मी पाहिलं जेव्हा साक्षी आमच्या घरी आली आणि चर्च मध्ये तिने गुडघे टेकले आणि देवाकडे ती प्रार्थना करत होती। और हो सकता है वो ये प्रार्थना करती होगी कि प्रभु मैंने जो अनजाने में जानबूझकर जितने भी पाप मुझसे हुए हैं उन सारे पापों की मुझे क्षमा कर। कदाचित ती प्रार्थना करत असेल, देवा मी कळत न कळत ज्या काही चुका केल्या त्याची मला क्षमा कर। और हमें भी इस रीति से प्रार्थना करना है, मन फिराकर प्रभु से मांगना है कि प्रभु मैंने अनजाने में जानबूझकर जन्म से लेकर अभी तक जितने भी गलती, जितने भी पाप मुझसे हुए हैं उन सारे पापों की मुझे क्षमा कर। आणि आपण देखील म्हटलं पाहिजे की देवा मी जन्मल्यापासून कळत न कळत माझ्याकडून ज्या काही चुका आणि पाप अपराध झाले असतील त्याची मला दयेने आणि कृपेने क्षमा कर। अभी हमें बैप्टिज्म लेने के लिए थोड़ा टाइम है, समय है। आता आम्हाला बपतिस्मा घेण्यासाठी थोडासा वेळ आहे अजून। उसके पहले हमें मन फिराना है। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं मन प्रभू येशूकडे वळवायचं आहे। सो बाइबल कहती है मनुष्य बाहर के स्वरूप को देखता लेकिन प्रभु हमारे हृदय को जानता है। आणि खरोखर
देव लोक बाहेरचं स्वरूप पाहतात, परमेश्वर तुमचं आणि माझं अंतःकरण पारखतो. पवित्र आत्मा आपको अगुवाई करेगा. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. जितने भी गलती आपके जीवन में हो चुकी है उन सारे गलती प्रभु का आत्मा आपको दिखाएगा. आणि जेवढ्या काही चुका झाल्या असतील तर प्रभू येशूचा पवित्र आत्मा तुम्हाला त्याची टोचणी देईल आणि त्याची जाणीव तुम्हाला करून और देईल. जब आपको किसी के सामने प्रकट करने की जरूरत नहीं है, आणि तुम्हाला लोकांसमोर दाखवायची गरज नाही प्रियानो. प्रभु हमारे हृदय को जानता है. परमेश्वर तुमचं आणि माझं हृदय प्रभु पारखतो. से कहना है कि प्रभु मुझे क्षमा कर. आणि परमेश्वराला म्हणायचंय की देवा मला क्षमा कर. और प्रभु कह रहा है कि हो सकता है कि तुम्हारे पाप उस लहू के समान, उस लाल रंग के समान है, आणि कदाचित तुमची पाप ही नाही का त्या रक्ताप्रमाणे लाल असतील, लेकिन मैं आज उसे शुभ्र कराऊंगा. आणि परमेश्वर म्हणतो मी आज ते शुद्ध आणि पवित्र करीन. मैं धोकर आपको शुद्ध करूंगा. आणि मी शुभ्र करील, ते धुवून स्वच्छ करीन. मेरे लहू से धोकर आप शुद्ध हो जाएंगे. माझ्या रक्ताने तुम्ही धुतले जाल आणि स्वच्छ व्हाल. और वो योग्यता आपके जीवन में आएगी, आप बैप्टिज्म ले सकते हैं. आणि ती जी परिपक्वता आहे ती तुमच्या जीवनामध्ये येईल जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घ्याल. आमेन बोलो. आमेन म्हणाल का? काफी लोग आज पवित्र आत्मा के दानों से भरेंगे. आणि पवित्र आत्म्याच्या दानाने आज भरपूर लोक भरले जातील. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. स्वर्ग में आपके प्रति स्वर्गदूत Yes, धन्यवाद आमेन. कर रहे हैं. स्वर्गात तुमच्यासाठी देवदूत खूप आनंद करते प्रिय. और परमेश्वर पिता भी आपके प्रति आनंद व्यक्त कर आणि रहा है. परमेश्वर पिता जो आहे तो देखील आज आनंदी आहे. यीशु मसीह आपके प्रति आनंद कर रहा है, येशू तुमच्यासाठी आनंदी आहे. क्योंकि जीवन के किताब में आपका नाम लिखा जाएगा. कारण जीवनाच्या पुस्तकात तुमचं आणि माझं नाव लिहिलं गेलं आहे. हालेलुया. हालेलुया. आप प्रभु की सेवकाई करेंगे. आणि तुम्ही देवाची सेवा कराल. आपका दुख आनंद में आज बदल जाएगा, तुमचं दुःख देव आनंदात बदली. क्योंकि आज ही उद्धार का दिन है. आणि आजच उद्धाराचा दिवस आहे. आज ही उद्धार का दिन. आजच उद्धाराचा दिवस आज आहे. आपके लिए खुशी का दिन है. आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. बैप्टिज्म का मतलब होता है कि दफनाया जाना. आणि बाप्तिस्माचा अर्थ काय होतं? गाडल्या जाणं, पुरल्या जाणं. आपण पाहतो मेल्यानंतर पुरतात नाही का? हम पाप के लिए आज दफनाए जाएंगे. आणि पापासाठी तुम्ही आणि मी आज पुरल्या गेलो आहोत. बोलो हालेलुया. हालेलुया. जैसे गेहूं के बीज को हम देखते हैं, जसं गव्हाचा दाणा जो आहे आपण पाहतो, जब उसको जमीन में बोया दिया जाता है आणि आपण पाहतो की ते जमिनीमध्ये जेव्हा पेरतात वो मर जाता है आणि तो कुजतो, सडतो नाही का, मरतो. और एक अंकुर बाहर आता है. आणि त्याच्यातून एक अंकुर असा फुटतो. आमेन बोलो. आमेन म्हणाल का? हम भी आज मर जाएंगे हमारे पाप के लिए. आणि आज आम्ही मरणार आहोत. कशासाठी? आम्ही आमच्या पापासाठी मरणार हम आहोत. बैप्टिज्म इस रीति से लेते हैं, आणि आपण पाहतो बाप्तिस्मा असं बुडवतात. तो इसका मतलब हम गाड़े जाते हैं, आणि याचा अर्थ असा होतो की आम्ही पुरल्या गेलो आहोत. फिर ऐसे उठाते हैं. आणि असं पाळक साहेब तुम्हाला उचलतील, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाना नवीन. हालेलुया. 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 तो किस लिए हम मर जाते हैं? आणि कशासाठी तुम्ही मरणार आहात? नहीं तो म्हणतात पाळक साहेब आम्हाला मारतात. बोलो हालेलुया. हालेलुया. और यीशु मसीह ने भी ऐसे ही बैप्टिज्म लिया. आणि येशूने देखील असाच बाप्तिस्मा घेतला प्रिय. कैसे बैप्टिज्म लिया? कसा घेतला? यूहन्ना के हाथ से. कहाँ पे लिया? नदी के अंदर बैप्टिज्म लिया है ना. झेंडे के नीचे बैप्टिज्म, नाही लिहिलं, शिंपडून बपतिस्मा. नाही घेतलं. तर बपतिस्मा कसा आहे? बुडून. पाण्यामध्ये. बुडून. बरोबर आहे का ना? जसा जैसे यीशु ने बैप्टिज्म लिया वैसे हमें बैप्टिज्म लेना है. जसा येशूने बाप्तिस्मा घेतला त्याच प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे प्रियानो. आमेन. आमेन. देखो अब सुबह तो आप सभी को समझ में आया, लेकिन जिनको समझ में नहीं आया उनके लिए मैं बता रहा हूँ. दूसरा महत्वपूर्ण बात मैं आपको बताने जा रहा हूँ. बोलो ना. दुसरी महत्वाची मी गोष्ट सांगत आहे. क्यों बपतिस्मा क्यों लेना चाहिए? बाप्तिस्मा का घ्यायचा आहे? पाप क्षमा. वेरी गुड. पाप क्षमा होती है और वेरी गुड पवित्र आत्मा भी मिलता है. ताली बजाओ इनके लिए, ताली बजाओ. और क्या होता है? अजून काय होतं सांगू शकता का? नवीन जिवंत पुरायचा आहे. ते बरोबर है ना. जुनं जीवन. पाप के लिए हमें गाड़ना है. इसका मतलब हमें नहीं गाड़ना, पाप को गाड़ना है ना. और नया जीवन हमें मिलना. उनके लिए भी ताली बजाओ. विश्वास ने क्या कहा? नवीन. हा विश्वासच म्हणतो आपलं. विलास ब्रदर प्रेज द लॉर्ड. नवीन जीवन. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आमेन. हालेलुया. अजून स्वर्गाच्या दीक्षाताई. खरात ताई सांगा. प्रेज द लॉर्ड. नवीन जीवन मिळण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. सुंदर. मला फार आनंद होता है. प्रेज द लॉर्ड. बैप्टिज्म बच्चे नहीं ले सकते. बाप्तिस्मा जो आहे ते लहान लेकर घेऊ शकत नाही. कभी कभी हम बच्चों को बैप्टिज्म देते हैं. काही काही लोक बाप्तिस्मा छोट्या मुलांना देखील देतात. और वो ऐसे ही कई चर्च में करते हैं. आणि काही काही चर्च मध्ये पाहतो आपण. और हम भी लेके जाते हैं हमारे बच्चों का बैप्टिज्म करो. आणि नाही का कॅथोलिक मध्ये पाहतो.
कैथलिक हो सकता है, CNI हो सकता है, नहीं क्या अलग अलग जगह है ना, हम उनके खिलाफ नहीं, लेकिन बच्चों को पाप समझ में नहीं। कारण लेकरांना पाप समजत अभी नाही. ये बच्चों को इधर आ जाओ, ये इधर आ जाओ, तो इसको क्या समझेगा पाप? त्याला काय समजेल का पाप पाप काय? ते म्हणजे रे पाळग बाबा गप. चला बिस्किट पुड़ा देऊ अपन. तो बच्चे बैप्टिज्म नहीं ले सकते है ना, क्योंकि उनको कोई समझ में नहीं आता है पाप क्या है. लेकिन पाप हमें कब कब समझ में आता है? हाँ भाई साक्षी द्या गाडी सेल. बॅग येते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गाडी कोणी इकडे आणली का? गाडी पुढे सॉरी डिस्टर्ब होत आहे थोडस, लेकिन तो वचन क्या कहता है हम पढ़ेंगे. इफिसियंस की पत्री उसके 11वें भाग और 13 से पढ़े. इफिसकारास पत्र दूसरा अध्याय 2 आणि 11 पासून 11 पासून 13 पर्यंत. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी जे काही परराष्ट्रीय आणि ज्यांची सुद्धा हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुलती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुलती म्हणविले जाणारे देश होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताविरहित इस्रायेलाच्या राष्ट्रांबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाधी व देहविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. आमेन. टाळी वाजवा. हालेलुया. 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 बोलो हालेलुया. हालेलुया. हा वाच. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. पापाची आडभिंत आमेन. प्रभूने पाडलेली आहे. आमेन म्हणा. आमेन. नाही आमेन. का? आमेन. आता आमचा प्रभू बरोबर काय होणार आज? समेट. काय होणार? समेट होणार. आमेन. हालेलुया. पापामुळे आम्ही प्रभूच्या जवळ नव्हतो. आतापर्यंत आम्ही कसं होतो? दूर होतो. नाही का? परंतु बाप्तिस्मा घेतल्याच्या नंतर जब हम बैप्टिज्म लेंगे जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेऊ तब हम पवित्रताई में चलेंगे. तेव्हा आम्ही पवित्रतेत चालू. हम झूठ नहीं बोलेंगे. आम्ही खोटं बोलणार नाही. आमेन. आमेन. तो हम प्रभु के डर में चलेंगे. आणि आम्ही परमेश्वराच्या भयात चालूया. चलेंगे क्या? चालणार आहोत का? तभी बैप्टिज्म लेना है. आणि तरच बाप्तिस्मा घ्या. नहीं तो बोले हम झूठ बोलेंगे, हाँ हम झगड़ा करेंगे, नाही तर म्हणाला आम्ही खोटं बोलू, भांडणं करू, सर्व काही करून बाप्तिस्मा घेऊ. तसं चालेल? नाही, तसं चालणार. पति को भी मारेंगे. मना ना. तो बैप्टिज्म लेकर कोई फायदा नहीं है. बाप्तिस्मा घेऊन काय फायदा नाही, नाही का? जुनं जीवन सोडलं नाही, भांडणं वगैरे. है ना? तो कोशिश करना है. शैतान गड़बड़ी करेगा, गुस्सा भी आएगा. प्रयत्न करायचा आहे, नाही का? आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला किती वेळा तरी राग येतो. अभी पवित्रताई में चलना है. पवित्रतेत आपल्याला चालायचंय. तब हम पवित्र आत्मा के वरदानों को प्राप्त करेंगे. आणि तेव्हाच तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याची वरदानं मिळतील. प्रभु हमें इस्तेमाल करेगा. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला वापरील. आपके द्वारा दुष्ट आत्मा निकलेंगे. आणि तुमच्या कर्वे दुरात्मे निघल्या जातील. आपके जीवन के लिए और अपने हमारे गांव के लिए हम आशीष का कारण. आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी तुम्ही एक आशीर्वादाचं कारण व्हाल. हमारे रिलेटिव्स के लिए हम आशीष का आणि कारण. तुमच्या नातेवाईकांसाठी देखील तुम्ही आशीर्वादाचं कारण व्हाल. हम जो प्रॉमिस लैंड मिनिस्ट्री के चर्चेस के लोग हैं, ये सबसे पावरफुल और प्रभावशाली लोग होंगे. आपण पाहतो प्रॉमिस लँड मिनिस्ट्रीचे जे लोक आहेत ते सर्वात पॉवरफुल लोक आहेत. क्योंकि जब हम प्रभु के वचन के अनुसार चलेंगे आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो तो शैतान रोकर भाग जाएगा. आणि शैतान घाबरून पळणार आहे. प्रियांनो, आमेन. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. हम सभी लोग पावरफुल बन जाएंगे. आणि तुम्ही आणि मी सामर्थ्यशाली लोक होणार आहोत. आमेन. आमेन. हालेलुया. आमेन. तो बपतिस्मा हम बच्चों को नहीं दे सकते. आणि बाप्तिस्मा आपण पाहतो लेकरांना देऊ शकत नाही. आमेन बोलो. आमेन म्हणाल का? बपतिस्मा कौन ले सकता है? बाप्तिस्मा कोण घेऊ शकतं? कौन? हाँ वेरी जो बहुत अच्छा. ताली बजाओ विलास के लिए. जो
16 या 18 साल से बड़ा है, जिनको समझता है पाप क्या है और जिसने क्या किया है, क्षमा पश्चाताप, मन फिराया है. जे नाही का 18 आणि 16 वर्षाचे पुढचे जे आहेत तेच बाप्तिस्मा घेऊ शकतात, कारण त्यांना पाप समजत आहे आणि त्यांनी पापाची काय केलेली आहे, कबुली दिली प्रभू येशूकडे. आमेन बोलो. आमेन म्हणाल का? जिन्होंने प्रभु के ऊपर विश्वास किया है. आणि ज्यांनी देवावर विश्वास ठेवला. मरकुस उसके 16वें भाग और 16वें पद को पढ़ेंगे. मार्क्याचा 16वा अध्याय आणि 16व वचन आपण वाचूया. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हाँ. जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आमेन. कौन बपतिस्मा ले सकता है? कैसे विश्वास? 50-50, विश्वास कसा 100%. पाहिजे? आमेन. आमेन. बोलो, यीशु मसीह मैं आपके ऊपर विश्वास करती हूँ. म्हणा, प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास करतो, आप मेरा उद्धार करता तू प्रभु. माझा उद्धार करता आहेस. आज आपके हृदय में बहुत आनंद आने वाला है. आणि आज तुमच्या हृदयात देव नवीन आनंद निर्माण करत आहे. आमेन बोलो. हालेलुया. आमेन म्हणाल का? तो जो विश्वास करता है और पश्चाताप करता है वही व्यक्ति बपतिस्मा ले सकता है. आणि जो विश्वास करतो आणि पश्चाताप करतो तोच बाप्तिस्मा घेऊ शकतो. और मैंने कहा बपतिस्मा कैसे लेना चाहिए? आणि मी सांगितलं बाप्तिस्मा कसा घ्यावा. डुबकी लगाकर बपतिस्मा लेना चाहिए. बुडून बाप्तिस्मा घेतला पाहिजे. और बपतिस्म के बाद आणि बाप्तिस्माच्या नंतर पवित्र आत्मा का भी बपतिस्मा होता आणि है. पवित्र आत्म्याचा देखील बाप्तिस्मा होतो. वो आपके चाल चलन के अनुसार है. आणि ते तुमच्या वागणुकीवर वर्तणुकीवर अवलंबून आहे. आमेन. आमेन. प्रभु हमें परखता है. आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला पारखतो. अगर आप प्रार्थना में बढ़ेंगे आणि जर तुम्ही प्रार्थनेत वाढाल और कंट्रोल करेंगे. आणि कंट्रोल करा प्रत्येक गोष्टीला. क्या कंट्रोल करना है? काय कंट्रोल करायचं? राग. राग तेच करेंगे. ना. जो भी कुछ प्रभु को पसंद है वो कंट्रोल करना है. आणि जे काही देवाला आवडत नाही ते तुम्हाला काय करायचे? कंट्रोल करायचे. फिर हमारा प्रमोशन हो जाएगा. आणि तरच तो परमेश्वर तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल. आमेन. आमेन म्हणाल का? प्रमोशन होते ही जाएगा. आणि तुमची बढती होतच और जाणार जो आहे. डोर बंद है वो हमारे लिए खुल जाएगा. आणि जे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत ते उघडल्या जातील. बैप्टिज्म के बाद कलीसिया के साथ जुड़ के रहना है. आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर तुम्हाला मंडळीशी जोडणं गरजेचं आहे. तो आप बोलेंगे हम मंथली आएंगे जब प्रभु भोज होता है तब आएंगे, ऐसे नहीं रहेगा. आणि चलिए, नाही तर तुम्ही म्हणाल नाही का महिन्यातून एकदा जेव्हा प्रभूजन असतं तेव्हा आपण जाऊ चर्चला. आपको हर बुधवार को प्रेयर में रहना है. आणि तुम्हाला दर बुधवारी चर्चला येणं गरजेचं आहे. आमेन बोलो. आमेन म्हणाल का? क्योंकि आपका रास्ता प्रभु यहाँ पे देखता रहता आणि कारण परमेश्वर तुमची वाट पाहतो है. प्रियांनो. परमेश्वर आपसे कुछ उसको कहना है. आणि कारण परमेश्वराला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय वचनाद्वारे. आमेन. आमेन म्हणाल का? तो प्रभु की कलीसिया में, यानी इसका मतलब है परमेश्वर के शरीर में आपको बढ़ते रहना है. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या मंडळीत येते तुम्ही त्याच्या शरीरामध्ये आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाढायचं आहे. और आपको चेला बनना है. चेला. आणि तुम्हाला शिष्य बनायचं आहे. आपको विश्वासी नहीं रहना है. आणि तुम्हाला विश्वासी नाही राहायचं, तो आपको क्या बनना है? शिष्य बनायचं. किसका चेला बनना है? आमेन बोलो. आमेन. तो हम दोनों जाने के बाद आपको चर्च चलाना है. आणि आम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला चर्च चालवायचं आहे. आमेन बोलो. आमेन म्हणा. चलाएंगे कि नहीं? क्योंकि हमारी भी गारंटी. प्रेज द लॉर्ड बोलो. तो आप चेले बनेंगे तो आपके बच्चे भी चेले बनेंगे. आणि तुम्ही जर शिष्य व्हाल तर तुमचे लेकरं देखील शिष्य होतील. यीशु मसीह को आने तक भातपुर गांव का चर्च बंद नहीं होगा. येशूला येऊसपर्यंत हे चर्च बंद होणार नाही प्रियानो. आमेन बोलो. आमेन. क्योंकि चर्च को आप चलाएंगे आने वाले दिनों में. आणि चर्च तुम्ही चालवाल. क्योंकि काफी लोग चेले नहीं बनाते, आणि आपण पाहतो अनेक लोक जे आहेत ते शिष्य बनवत नाहीत वो ऑनलाइन मिनिस्ट्री करते हैं. आणि ते ऑनलाईनच फक्त. वो पंजाब से पिच करेंगे, अहमदनगर में हम उनको देखेंगे. आणि ते पंजाब मधून प्रचार करतील आणि आपण अहमदनगर मध्ये त्यांना पाहतो. लेकिन हम ऐसे नहीं करेंगे. आणि आम्ही असं करणार नाही. हम हर एक कलीसिया के मेंबर को हम चेले बनाकर उनको प्रभु की सेवकाई में बढ़ाएंगे. आणि आम्ही तसं करणार नाही तर मंडळीतील प्रत्येक लोकांना आम्ही शिष्य बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमेन बोलो. हालेलुया. आमेन. आप सभी लोग पवित्र आत्मा से भरोगे. तुम्ही सर्वजण पवित्र आत्म्याने आप भरले चेले बनोगे तुम्ही शिष्य व्हाल. और प्रभु की सेवकाई करो. तुम्ही देवाची सेवा कराल. आमेन. आमेन. वो आपके ऊपर निर्भय है. आणि ते तुमच्यावर अवलंबून आहे. आप जिस रीति से डेडिकेशन करोगे उस रीति से प्रभु आपको इस्तेमाल करेगा. जसं तुम्ही देवाला समर्पण कराल त्यावर तुमचं अवलंबून आहे. आप एक पावरफुल व्यक्ति भी बन सकते हैं. तुम्हाला एक जर पॉवरफुल व्यक्ती बनायचं असेल आप मुर्दों को भी उठा सकते हैं. आणि तुम्ही मुर्दे देखील जिवंत करू शकता. आमेन बोलो. आमेन. जब आप विश्वास में और प्रार्थना में बढ़ोगे. आणि जेव्हा तुम्ही विश्वासात आणि प्रार्थनेत वाढले जाल. आमेन बोलो. आमेन. आमेन. सो परमेश्वर इन वचनों के द्वारा आपको आशीष दे.
परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. जैसे मैंने कहा है कि बैप्टिज्म लेने से पहले हमें मन फिराना है. जसं मी म्हटलो की बाप्तिस्मा घ्यायच्या अगोदर तुम्हाला आणि मला देवाकडे मन वळवायचं आहे. आइए अपने जगहों के ऊपर खड़े आणि हो आपण जाएं. आपल्या जागेवर उभे राहूया. हालेलुया. Hallelujah, Jesus. Glory to Lord. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. आज वो दिन है, उद्धार का दिन है. धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. प्रभू प्रत्येकाला शुद्ध कर, पवित्र कर. प्रभू तुझ्या रक्ताने धुवून प्रत्येकाला शुद्ध कर. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये प्रत्येकाला अभिषेक कर. पिता परमेश्वराने उघडणारा पवित्र आत्मा प्रत्येकाला दे. प्रत्येकाचं कारण प्रत्येकाचं जीवन बदल येशू. आमेन आमेन हालेलुया आमेन.
आपण पाहतो अनेक लोक झेंड्याच्या खाली बपतिस्मा घेतात कई लोग पानी छिड़का कर बैप्टिज्म देते हैं। आणि काही लोक पाणी शिंपडून बपतिस्मा देतात. थोड़ा आगे आगे आइए ताकि सभी लोग बैठेंगे। थोडस पुढे या म्हणजे मागच्यांना पण जागा मिळेल. आमेन। सभी लोगों को दिखा सकते हैं। वेरी गुड, वेरी गुड। आमेन बोलो, हालेलुया। आमेन म्हणा. तो बपतिस्मा लेने से पहले क्या करना है? बपतिस्मा घेण्याच्या अगोदर काय काय करावं लागेल आपल्याला? वेरी गुड, वेरी गुड। मुझे लगता है अभी शेवगांव के अहमदनगर डिस्ट्रिक्ट के अंदर हमारी कलीसिया काफी प्रभु में बड़ी आत्मा में और शिक्षा में कलीसिया हमारी बढ़ रही है। उसके प्रति ताली बजाकर प्रभु को धन्यवाद। खरोखर शेवगाव मध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपली मंडळी आत्मिक रीतीने वाढत आहे म्हणून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. बपतिस्मा लेने से पहले मन फिराकर हमें बपतिस्मा लेना है। बपतिस्मा घेण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं मन प्रभू येशूकडे वळवलं पाहिजे आणि मगच बपतिस्मा घेतला पाहिजे. आमेन बोलो। आमेन म्हणाल का? जैसे प्रभु यीशु मसीह ने कहा कि मन फिराओ क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया है। जसं प्रभू येशू म्हणाले की तुम्ही तुमचं मन वळवा प्रभू येशूकडे आणि तुम्ही सत्याकडे वळवा. स्वर्ग का राज्य निकट आ चुका आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आमेन। आमेन. हम पढ़ेंगे प्रभु के वचन से प्रेरितों का काम उसके दूसरे भाग और उसके 38 पद को 38 वचन को हम पढ़ेंगे। प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय 38वा वचन आपण काढूया. चला भेटला असेल 2:38 प्रेषितांची कृत्य. मित्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावाने बपतिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हालेलुया। हालेलुया. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिले आहे. आमेन, आमेन। हालेलुया. पतरुस ने कहा कि सबसे पहले पश्चाताप यानी तौबा करना है पेत्र म्हणाला सर्वच्या अगोदर तुम्हाला काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे और आपको यीशु मसीह के नाम से बैप्टिज्म लेना है। आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात बपतिस्मा घेतला पाहिजे. इस वचन का मतलब ये होता है त्या वचनाचा अर्थ असा होतो देव जो बाप, देव जो बाप, बाप आहे देव जो पुत्र आणि देव जो पुत्र आहे आणि देव जो पवित्र आत्मा, आणि देव जो पवित्र आत्मा आहे ती एक परमेश्वर। तीन एक परमेश्वर आहे. लेकिन मत्ती रचित सुसमाचार में प्रभु यीशु मसीह ने स्वयं कहा है, आणि मत्तेमध्ये देवाने सांगितलं आहे, प्रभु यीशु मसीह ने कहा है, येशूने म्हटलं आहे मत्ती रचित सुसमाचार उसके 28वें अध्याय मत्ते याचा 28वा अध्याय और 18 से अगर हम पढ़ेंगे आणि 18 वचनापासून आपण जर वाचलं वहां पे स्पष्ट रीति से लिखा है पिता, पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लेना है। आणि त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने लिहिले आहे पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बपतिस्मा घ्या. स्वयं प्रभु यीशु मसीह ने कहा है। येशू स्वतः म्हणतो. अब पढ़ेंगे, शिष्य जी पढ़ो। वाचा. त्यांच्याशी बोलताना म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. आमेन, हालेलुया। कैसे बैप्टिज्म लेना है? पिता, पवित्र आत्मा के नाम से बैप्टिज्म। और बैप्टिज्म लेने से पहले क्या करना है? पश्चाताप करना है। आमेन। कितने लोगों ने पश्चाताप किया है? किती लोकांनी पश्चाताप केला आहे? प्रभु को धन्यवाद। जब साक्षी सुबह आ गई तो वो चर्च में वेदी के ऊपर घुटनों के ऊपर आकर वो प्रार्थना कर रही थी। आणि मी पाहिलं जेव्हा साक्षी आमच्या घरी आली आणि चर्च मध्ये तिने गुडघे टेकले आणि देवाकडे ती प्रार्थना करत होती. और हो सकता है वो ये प्रार्थना करती होगी कि प्रभु मैंने जो अनजाने में जानबूझकर जितने भी पाप मुझसे हुए हैं उन सारे पापों की मुझे क्षमा कर। कदाचित ती प्रार्थना करत असेल, देवा मी कळत न कळत ज्या काही चुका केल्या त्याची मला क्षमा कर. और हमें भी इस रीति से प्रार्थना करना है, मन फिराकर प्रभु से मांगना है कि प्रभु मैंने अनजाने में जानबूझकर जन्म से लेकर अभी तक जितने भी
गलती जितने भी पाप मुझसे हुए हैं उन सारे पापों की मुझे क्षमा कर। आणि आपण देखील म्हटलं पाहिजे की देवा, मी जन्मल्यापासून कळत न कळत माझ्याकडून ज्या काही चुका आणि पाप अपराध झाले असतील त्याची मला दयेने आणि कृपेने क्षमा कर। अभी हमें बैप्टिज्म लेने के लिए थोड़ा टाइम है, समय है। आता आम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी थोडासा वेळ आहे अजून, उसके पहले हमें मन फिराना है। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं मन प्रभू येशूकडे वळवायचं आहे। सो बाइबल कहती है मनुष्य बाहर के स्वरूप को देखता लेकिन प्रभु हमारे हृदय को जानता है। आणि खरोखर देव लोक बाहेरचं स्वरूप पाहतात, परमेश्वर तुमचं आणि माझं अंतःकरण पारखतो। पवित्र आत्मा आपको अगुवाई करेगा। पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल। जितने भी गलती आपके जीवन में हो चुकी है उन सारे गलती प्रभु का आत्मा आपको दिखाएगा। आणि जेवढ्या काही चुका झाल्या असतील तर प्रभु येशूचा पवित्र आत्मा तुम्हाला त्याची टोचणी देईल आणि त्याची जाणीव तुम्हाला करून और देईल। जब आपको किसी के सामने प्रकट करने की जरूरत नहीं है, आणि तुम्हाला लोकांसमोर दाखवायची गरज नाही प्रियानो, प्रभु हमारे हृदय को जानता है। परमेश्वर तुमचं आणि माझं हृदय प्रभु पारखतो। से कहना है कि प्रभु मुझे क्षमा कर। आणि परमेश्वराला म्हणायचंय की देवा मला क्षमा कर। और प्रभु कह रहा है कि हो सकता है कि तुम्हारे पाप उस लहू के समान, उस लाल रंग के समान है, आणि कदाचित तुमचे पाप हे नाही का त्या रक्ताप्रमाणे लाल असतील, लेकिन मैं आज उसे शुभ्र कराऊंगा। आणि परमेश्वर म्हणतो मी आज ते शुद्ध आणि पवित्र करीन, मैं धोकर आपको शुद्ध करूंगा। आणि मी शुभ्र करील, ते धुवून स्वच्छ करीन। मेरे लहू से धोकर आप शुद्ध हो जाएंगे माझ्या रक्ताने तुम्ही धुतले जाल आणि स्वच्छ व्हाल। और वो योग्यता आपके जीवन में आएगी, आप बैप्टिज्म ले सकते हैं। आणि ती जी परिपक्वता आहे ती तुमच्या जीवनामध्ये येईल जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घ्याल। आमेन बोलो। आमेन म्हणाल का? काफी लोग आज पवित्र आत्मा के दानों से भरेंगे। आणि पवित्र आत्म्याच्या दानाने आज भरपूर लोक भरले जातील। आमेन आमेन। हालेलुया। हालेलुया। स्वर्ग में आपके प्रति स्वर्गदूत Yes, धन्यवाद आमेन। कर रहे हैं स्वर्गात तुमच्यासाठी देवदूत खूप आनंद करते प्रिय। और परमेश्वर पिता भी आपके प्रति आनंद व्यक्त कर आणि रहा है। परमेश्वर पिता जो आहे तो देखील आज आनंदी आहे। यीशु मसीह आपके प्रति आनंद कर रहा है, येशू तुमच्यासाठी आनंदी आहे, क्योंकि जीवन के किताब में आपका नाम लिखा जाएगा। कारण जीवनाच्या पुस्तकात तुमचं आणि माझं नाव लिहिलं गेलं आहे। हालेलुया। हालेलुया। आप प्रभु की सेवकाई करेंगे, आणि तुम्ही देवाची सेवा कराल, आपका दुख आनंद में आज बदल जाएगा, तुमचं दुःख देव आनंदात बदलील। क्योंकि आज ही उद्धार का दिन है। आणि आजच उद्धाराचा दिवस आहे। आज ही उद्धार का दिन, आजच उद्धाराचा दिवस आज आहे। आपके लिए खुशी का दिन है। आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे। बैप्टिज्म का मतलब होता है कि दफनाया जाना। आणि बाप्तिस्माचा अर्थ काय होतं? गाडल्या जाणं, पुरल्या जाणं। आपण पाहतो मेल्यानंतर पुरतात नाही का? हम पाप के लिए आज दफनाए जाए। आणि पापासाठी तुम्ही आणि मी आज पुरल्या गेलो आहोत। बोलो हालेलुया। हालेलुया। जैसे गेहूं के बीज को हम देखते हैं, जसं गव्हाचा दाणा जो आहे आपण पाहतो, जब उसको जमीन में बोया दिया जाता है आणि आपण पाहतो की ते जमिनीमध्ये जेव्हा पेरतात वो मर जाता है आणि तो कुजतो, सडतो नाही का, मरतो, और एक अंकुर बाहर आता है। आणि त्याच्यातून एक अंकुर असा फुटतो। आमेन बोलो। आमेन म्हणाल का? हम भी आज मर जाएंगे हमारे पाप के लिए। आणि आज आम्ही मरणार आहोत। कशासाठी? आम्ही आमच्या पापासाठी मरणार हम आहोत। बैप्टिज्म इस रीति से लेते हैं, आणि आपण पाहतो बाप्तिस्मा असं बुडवतात, तो इसका मतलब हम गाड़े जाते हैं, आणि याचा अर्थ असा होतो की आम्ही पुरल्या गेलो आहोत। फिर ऐसे उठाते हैं। आणि असं पाळसाहेब तुम्हाला उचलतील, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाना नवीन। हालेलुया। 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 तो किस लिए आप मर जाते हैं? आणि कशासाठी तुम्ही मरणार आहात? नहीं तो म्हणतात बाळक साहेब आम्हाला मारतात। बोलो हालेलुया। हालेलुया। और यीशु मसीह ने भी ऐसे ही बैप्टिज्म लिया। आणि येशूने देखील असाच बाप्तिस्मा घेतला प्रिय। कैसे बैप्टिज्म लिया? कसा घेतला? यूहन्ना के हाथ से। कहाँ पे लिया? नदी के अंदर बैप्टिज्म लिया है ना। झेंडे के नीचे बैप्टिज्म नाही लिहिलं, शिंपरून बपतिस्मा। नाही घेतला, तर बपतिस्मा कसा आहे? बुडून पाण्यामध्ये बुडून। बरोबर आहे ना? जसा जैसे यीशु ने बैप्टिज्म लिया वैसे हमें बैप्टिज्म लेना है। जसा येशूने बाप्तिस्मा घेतला त्याच प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे प्रियानो। आमेन। आमेन। देखा सुबह तो आप सभी को समझ में आया, लेकिन जिनको समझ में नहीं आया उनके लिए मैं बता रहा हूँ। दूसरा महत्वपूर्ण बात मैं आपको बताने जा रहा हूँ। बोलो ना। दुसरी महत्वाची मी गोष्ट सांगत आहे, क्यों बपतिस्मा क्यों लेना चाहिए? बाप्तिस्मा का घ्यायचा आहे? पाप क्षमा, वेरी गुड, पाप क्षमा होती है और वेरी गुड पवित्र आत्मा भी मिलता है। ताली बजाओ इनके लिए, ताली बजाओ। और क्या होता है? अजून काय होतं सांगू शकता का? नवीन जिवंत पुरायचा आहे, ते बरोबर है ना? जुनं जीवन। पाप के लिए हमें गाड़ना है, इसका मतलब हमें नहीं गाड़ना, पाप को गाड़ना है ना? और नया जीवन हमें मिलना, उनके लिए भी ताली बजाओ। विश्वास ने क्या कहा? नवीन, हा विश्वासच म्हणतो आपलं विलास ब्रदर, प्रेज द लॉर्ड। नवीन जीवन, टाळी वाजवा त्यांच्यासाठी। आमेन, हालेलुया। अजून
स्वर्गाच्या दीक्षाताई खराताई सांगा. Praise the Lord. नवीन जीवन मिळण्यासाठी प्रेज लॉर्ड. आमेन. हालेलुया. सुंदर. मला फार आनंद होता आहे. प्रेज लॉर्ड. बॅप्टिज्म बच्चे नहीं ले सकते. बाप्तिस्मा जो आहे ते लहान लेकर घेऊ शकत नाही. कभी कभी हम बच्चों को बैप्टिज्म देते हैं. काही काही लोक बाप्तिस्मा छोट्या मुलांना देखील देतात. और वो ऐसे ही कई चर्च में करते हैं. आणि काही काही चर्च मध्ये पाहतो आपण. और हम भी लेके जाते हैं हमारे बच्चों का बैप्टिज्म करो. आणि नाही का कॅथोलिक मध्ये पाहतो कैथोलिक हो सकता है, सीएनआई हो सकता है, क्या अलग अलग जगह है. हम उनके खिलाफ नहीं, लेकिन बच्चों को पाप समझ में नहीं. कारण लेकरांना पाप समजत नाही. अभी ये बच्चों को इधर आ जाओ.